षटक तर डोणेवाडी टीमचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत जोडायचे असतील. जगदीश सलामीची जोडी मात्र इंटर झाली मात्र मैदानामध्ये पाहू शकाल आपण मात्र अर्जुन आणि समीर अशी जोडखली मात्र मैदानामध्ये पाहणार. कारण पहिली सेकंड राऊंडची पहिली फेरीतली दुसऱ्या फेरीतली मॅच असणार. सुनील समीर बॉलर विजय असणार आहे. कारण पहिला षटक हाकलण्यासाठी मात्र विजयला पाहू शकाल. कारण आता जे एक दुसरी मॅच खेळून सुद्धा आलेत तिथं सुद्धा एक राऊंड मारलाय. चांगली मात्र विजयने कामगिरी केली. मात्र 7 चेंडू ठेवून मात्र मॅच बनवली तिथं. तीन षटकाची मॅच असणार. दोन्ही संघाची नोंद घ्यायची असणार आहे. कारण स्पीडअप करायचे असणार आहे. आपण आज पंच वॉर्निंग द्यायची असणार आहे फील्ड करणाऱ्या टीमला. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल समीरला. तर नो स्ट्राईकवरती मात्र अर्जुन. कारण 3 षटकाची मॅच असेल. 3 षटकामध्ये मात्र किती धावा येणार. गोलंदाजी ट्रायकवरती गोलंदाज पहिला पिवनचा षटक असतं मात्र विजयच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली. तर इथं पंचांचा तर ग्रीन सिग्नल येतोय. पंच गेम स्टार्ट करायचे असणार आहे आपण. विजय पहिला मात्र चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज झाला. इथं पहिला चेंडू कसं फेस करणार. इथं पहिला चेंडू मात्र खराब टाकलाय. चेंडूला मात्र खाली दिशा दाखवले. 1 बाउन्स येतो मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. थोडीशी मात्र खराब कामगिरी मात्र पाहायला भेटते विजयकडनं. कारण स्वतःचा होम ग्राउंड आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळणं मात्र खूप चांगले खेळी दाखवावं लागेल. पहिल्या चेंडूवरती होतो मात्र आपला इथं स्वतःचा संघात मात्र अकाउंट ओपन केलंय. मात्र चांगला फटका मात्र सजवला होता. त्याच्यानंतर मात्र पुन्हा गोलंदाज तयार असणार मात्र गोलंदाजीसाठी. इथं हाफ टॅकरचा चेंडू होता. चेंडूला मात्र डॉट चेंडू मात्र येतोय. चांगली मात्र मोठा फटका खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक इन गोलंदाजी पाहायला भेटते. डॉट डिलिव्हरी इथे मात्र चांगली कामगिरी करावं लागेल. काय जबरदस्त आयोजन नियोजन मात्र पाहायला भेटते कुंभे दोस्ती चषकामध्ये. मात्र इथं मात्र स्लोअर चेंडू होता. चेंडू मात्र एकदा मात्र कम्प्लीट केले. मात्र चांगला मात्र हलक्या हाताने चेंडू मला मात्र खेळून काढला होता. धापलकर धावा लागली ते मात्र 5 धावा लागल्या. तर अजूनही मात्र काही चेंडूचा खेळ शिल्लक असणार. स्ट्राईक मात्र रोटेट केले. आता मात्र एक लेफ्ट हँड बॅट्समन पाहू शकेल मात्र अर्जुनला. चांगली मात्र कैलास मात्र फीट शिजवतो. कारण कैलासच्या खांद्यावरती जिम्मेदारी असते. कारण मागील मॅच मध्ये सामन्याचा सामना वगैरे ठरला होता. इथं पुन्हा गोलंदाज तयार असणार अर्जुनसाठी. मात्र एक लेफ्ट हँड मध्ये डावकरी हाताचा फलंदाज. इथं मात्र गॅप सिलेक्शन केलं. मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. मात्र चांगले मात्र इथं फटका पाहायला भेटतो. इथं चांगला फटका मात्र इथं मात्र चौकार येतोय. या चेंडूला मात्र अडवण्याचं काम करण्याचं होतं. मात्र थोडेसे आउटफील्ड खराब असल्या मात्र हा चौकार पाहायला भेटतो.
चांगलं गोलंदाजी मात्र करतो. क्षेत्ररक्षणाने मात्र साथ देणं खूप गरजेचं असेल. मात्र थोडीशी मात्र कैलास स्वतःवरती निराश असणार मात्र, कारण कैलासचा विचार केला तर एक इन फॉर्म खेळाडू असणार. मात्र पुन्हा गोलंदाज तयार. इथं मात्र झेल उडाला, इथं झेल होणार का असं. इथं मात्र विजयने काय काढलं होतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र विजयाला कॅच कॅरी करणं खूप गरजेचं होतं. मात्र एक सिंगल धाव इथे. धापाळ कधी धावा लागल्या तर मात्र 10 धावा लागल्या तर चांगली फटकेबाजी मात्र पाहायला भेटते. इथं मात्र झेल घेणं खूप गरजेचं होतं. मात्र इथं झेल मात्र जमिनीला दान केलं. मात्र पुन्हा गोलंदाज तयार. इथं मात्र चांगला मात्र इथं खोदून काढला चेंडूला. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक तैनात असणार. मात्र एक धाव कंप्लीट केली. मात्र चांगले मात्र धाव पाहायला भेटतात. मात्र पहिला षटक समाप्त झालं होतं. पहिल्या षटकाचे विचार केले तर मात्र 11 धावा खर्च केले. मात्र विजयने चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. इथे मात्र दुसरा षटक हाकलण्यासाठी मात्र धनाजी भोईर, कारण विचार केले ते, कारण माले ग्राउंडवरती मात्र मिडल ओव्हर फेकली या गोलंदाजांनी आणि 3 मात्र बाद केले. ते खेळाडू मात्र चांगली गोलंदाजी केली. इथे कशी मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवरती करणार गोलंदाजी मात्र पाहू आपण. मात्र धनाजी भोईर कडनं चला स्पीड करायचे, कारण आपल्याला उशीर होईल. धनाजी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र पाहू शकाल आपण. मात्र कशी गोलंदाजी करणार. इथं पहिला चेंडू मात्र केला. मात्र इथं चेंडू मात्र जातो सीमा पार. मात्र 4 धावांसाठी 1 बाउन्स येतो. मात्र चौकार येतोय. काय जबरदस्त आहे इथं. मात्र सुरेख फटकेबाजी मात्र पाहायला भेटते, कारण सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये सज्ज असतील. चांगले आक्रमण दाखवतात. पहिले चेंडूवरती मात्र आक्रमण दाखवलं धनाजीवरती. पुन्हा तयार असत. इथं मात्र वेगाने बॅट फिरवली ती. मात्र काय जबरदस्त इथं होतं. फीड मात्र स्लिप लाईन मध्ये मात्र पाहायला भेटते. चांगली फिल्डिंग. चांगली मात्र फीड पाहायला भेटते. मात्र स्लिप लाईन मध्ये मात्र काय जबरदस्त फिल्डिंग केली. चौकार खाल्ल्यानंतर मात्र हा चेंडू मात्र डॉट आला. त्याच्यानंतर पुन्हा गोलंदाज तयार असणार. मात्र इथं मात्र चांगला फटका होता. प्रॉपर टायमिंग मात्र सीमा पार केलाय. मात्र काय जबरदस्त इथं मात्र फलंदाजी डोंबिवली टीम कडनं होतं. सुरेख कामगिरी मात्र करतात हा दोन्ही फलंदाज. मात्र काय जबरदस्त इथं मात्र बॅटच्या रटर मध्ये चेंडू दिला. चेंडू मात्र फिरकवलाय. तर आयोजक आपण चेंडूची पूर्तवाही करायची असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्यायची असणार आहे. आपल्यातून गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना बांधून ठेवण्याचं काम केलंय. फलंदाजीच्या पायामध्ये जंजीर आणि हातामध्ये बेड्या ठोकल्या गेल्यात. अजून एक चेंडू निगेटिव्ह बट पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. हवाई हल्ले चढवावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती सामना मात्र मजबूत पकड निर्माण करत चाललाय डोणीवाडी संघ. कैलास पूर्णपणे बॅकफुटवरती आपण पाहतो. यस टॅप केल्या अपरकडच्या माध्यमातून चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. कैलासच्या बॅट नालाय खूप हुशारनं हा चौकार. यस चौकार आलाय. चौकाराने खूप महत्व असलं. अवघ्या 4थ्या चेंडूवरती फटका कन्वर्ट केला. बॅटला ब्रश झाला त्याचबरोबर चेंडू निघून चालला सरळ सीमारेषा पलीकडं. कैलासनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक आखाडू पण केलंय. श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावा आता पुस्तकावरती 4.
4 चेंडू 4 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यानंतर कुंभे संघाचे आपण पाहतो. यावेळी मात्र बॅटला परत झाला, त्याचबरोबर चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि आता मोठा फलंदाज बाद झाला. कैलास बॅक टू द पॅव्हिलियन्स. धक्का क्रमांक लागतोय कुंभे टीमला पहिला. नो बॅट्समन आपण पाहतोय इनॅक्ट नंबर 3 कमलाकर चाललेत मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडूची सांगता झाली. उर्वरित आपण पाहतो अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल धावा पुस्तकावरती 4. या 4 धावेवरती पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केला स्वप्नील लामा गोलंदाजानं. आता कैलास बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कमलाकर ऑन स्ट्राईक. अतिशय देखणी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. आयगाव देवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित मैत्री चषक 2026 जबरदस्त आयोजन. KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा साता समुद्रा घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या षटक क्रमांक झालं पहिला समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस कुंभे रायकरपाडा संघ जाऊन पोहोचलाय. एका गड्याच्या मोबदल्यानंतर 4 या आकड्यावरती बनवायचे आहेत 44 धावा. आता समीकरण खूप अवघड असेल कुंभे टीम समोर, कारण की येणारे चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रतिशतक पूर्णांक 20 ची सरासरी काढायचे. प्रत्येक षटकामध्ये आता 20 धावा कुठून काढायचे आहेत कुंभे टीमला. जोडे पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कैलास बाद झाल्यानंतर कमलाकर आल्यात. विजय हा पण पाहतोय फलंदाज सलामीसाठी उतरला आणि तो मात्र ऑन स्ट्राईक वरती. तर गोलंदाजी मार्ग वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डोनेवाडी टीम कडून. अर्जुन पहिला बॉल अर्जुनचा लेफ्ट माराउंड द विकेट. चेंडू आपण पाहतोय एस्टिक नक्कीच लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू सुवेर आहे. इट इज अ वाईड बॉल. अव्वंतर धावेने भर पडली जाईल. एक्स्ट्रा मिल खऱ्या कुंभे टीमला आणि हे एक धाव कदाचित संजीवनीचं काम करेल. परंतु तिथे मोठे फटके देखील येणं खूप महत्त्वाचं आहे. या आपल्या घरच्या मैदानावरती आपले अस्तित्व टिकवायचं असेल, या समसमणाऱ्या ट्रॉफ्यांवरती आपले छाप सोडायची असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. आणि ती सुरुवात करत असताना विजयच्या बॅटनं मोठा फटका नो मॅच लाईनला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय. गोळीचा वेगानं 4 धाब्यांसाठी येईल शानदार चौकार. विजय होते स्ट्राईक एंड वरती आणि हा फटका कन्वर्ट केला. पहिल्या चेंडूवरती अर्जुनला मात्र 4 धावा मात्र खर्च केल्या. प्रतिशतक 20 ची सरासरी काढायची आहे कुंभे टीमला. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा आता मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील. अर्जुनचा पुढील बॉल फलंदाज विजयसाठी. यावेळी मात्र बॅक टू द बॉलर. काय घडलं तू मे गेलं जात आहे. यस इथे धाडस पाहायला मिळत नाही. चौकारानंतर लगेच कमबॅक केला गोलंदाज अर्जुननं. नावाची कामगिरी केली जाते. प्रत्येक चेंडूवरती मात्र आता कुंभे संघ अडथळीत सापडत चालला. आक्रमण चढवावं लागेल. मोठे फटके येत नाहीत. फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल. विजय पुन्हा एकदा पूर्णपणे सफल झाला होता. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न बॅटन बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झुलत नाही. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र होते कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. यस 10 या धावसंख्येवरती. एक नाजूक समीकरण आपण पाहतोय. अर्जुनचा विचार केला. अर्जुनचा बरोबर 3 चेंडू फेकलेत. हा 4था चेंडू. तर 4थ्या चेंडूवरती प्रहार केलाय. 20 सेप मध्ये वाईड लॉंग ऑफ रिझनला अतिशय देखना लाजवाब फटका फलंदाज आपण पाहतोय. कमलाकरच्या बॅट नालाय हा मोठा बिग हिट 6 धाब्यांसाठी. सुरुवात केल्या अशा प्रकारची सुरुवात करणं खूप महत्त्वाचं असेल कुंभे टीमला. या आपल्या घरच्या मैदानावरती आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण डोनेवाडी टीमचा विचार केला एक जबरदस्त आणि आपल्यातून गोलंदाजीचा नमुना पेश केला जातो.
यावेळी मात्र फटका फसला नो मॅच लाईन क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल कंप्लीट दुसरीचा मान केलं जात आहे. यस आणि 2 धावा चितेच्या चपलाईनं आणि गोळीच्या वेगानं जणू काही 2 हरणं जंगलामध्ये दौड लागवतात की का या प्रकारचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट 2 आल्यात या चेंडूवरती आणि 2च्या साह्यानं कुंभे संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू प्रगतीपथावर विकेट मोठा फटका कन्वर्ट केलाय उंची जास्त लांबी तितकीच जास्त चेंडू थांबणार नाही चेंडू निघून चालाय सरळ सीमारेच्या पलीकडं फलंदाज कमलाकरच्या बॅट नालाय हा मोठा अजून एक विकेट 6 धावांसाठी. यस अंतिम चेंडू होता अंतिम चेंडूवरती खऱ्या अर्थाने षटकार आलाय. षटक क्रमांक झाले 2 समाप्त 2 षटकांच्या अखेरीस कुंभे संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या मोबाईलनंतर 24 या आकड्यावरती बनवायचे आहेत कुंभे टीमला 44 धावा आतापर्यंत 2 षटकांमध्ये 24 बनवल्यात. आता समीकरण येऊन पोहोचलाय येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा संख्येची गरज म्हणजे प्रतिशतक 20 ची सरासरी गाठायची आहे आणि ती सरासरी गाठत असताना कमलाकरच्या बॅटनं पण 2 षटकार देखील पाहिलेत. येणारे 6 चेंडू अजूनही 20 धावा संख्येची गरज आहे. समोर फलंदाज विजय नॉफ टार्गेट वरती आहेत कमलाकर तथा अंतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्लो ओव्हर मध्ये ओमकार नामक गोलंदाज आहेत. 20 धावा डिफेन्स केल्या जातील की ते सहजरित्या पूर्ण केल्या जातील कुंभे टीमच्या माध्यमातून. यावेळी मात्र फटका कन्वर्ट केलाय सफल झाला होता अक्रॉस द लाईनचा फटका चेंडूला फक्त कलाटने दिली जागा बनवली या फटक्यासाठी आणि चेंडूला फेकून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं फलंदाज विजयच्या बॅट नाला हा चौकार. यस चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जातो. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील 28 धावा. आता समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालाय आता समीकरण येऊन पोहोचलं येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावा संख्येची गरज. पाच चेंडू 16 धावा अजूनही गरज आहे. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये नक्कीच मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पगार निर्माण करून जाईल कुंभे संघ. इथून जर ओमकारने 1-2 चेंडू डॉट फेकलेत तर पूर्णपणे स्पेशर दबाव निर्माण होईल फलंदाजांवरती. यस 5 चेंडू 16 धावा संख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती अंतिम स्लोगर मध्ये ओमकारचा वापर केला धावा डिफेन्स करण्यासाठी. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू पंचाच्या माध्यमातून यस न घोषित केलाय. यस सोने पे सुहागा जबरदस्त नो +4 या बिना खऱ्या 5 धावा टोट्या मिळतील 1 धावा एक्स्ट्रा त्याचबरोबर खूप मेहनत केली आणि तिथे आपण पाहतो चौकार आलाय म्हणजे 5 धावा ह्या एक्स्ट्रा मिळतील आणि 5 धावेच्या मदतीने धाव पडल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील टोटल 33 धावा. आता समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. समीकरण येऊन पोहोचलंय येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा संख्येची गरज. 6 चेंडू 12 होत्या 6 चेंडू 20 होत्या त्याचबरोबर 5 चेंडू 16 होत्या. आता समीकरण बदललंय 5 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज. ओमकार पुन्हा सज्ज. यस टॉपलांचा चेंडू ऑफ टिकच्या खूपच बाहेर पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल अव्वंतर धावेने भर पडलं जातं. नियतीला मात्र वेगळंच मंजूर आहे. नियती मात्र साथ देते खऱ्या अर्थानं कुंभे रायगडपाडा टीमला. समीकरण खूप अवघड होतं कुंभे टीम समोर. आता समीकरण सोबत चाललाय समीकरण पोहोचलाय येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 10 धावा संख्येची गरज. यस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र धरून फेकलाय. यस कदाचित फ्री हिटची संधी होती. यस इथे मिळेल सिंगल. इथे प्रत्येक चेंडूवरती सामना बदलत चाललाय. एक आली एकाच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला. टोटल आपण पाहतो धाव पुस्तकावरती 35 धावा. 35 धावा धाव पुस्तकावरती येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा संख्येची गरज. कमलाकर आहेत अजूनही स्ट्रायक एंड वरती. कमलाकडे क्षमता आहे ताकद आहे नजाकत आहे. यावेळी मात्र मोठा बिग हिट केलाय जरूर क्षेत्ररक्षक आहे तशा बेगाच्या बाहेर
आग का गोला उछल उछल कर बोला, कमलाकर के बॅट से निघला एक छे रन कटोला. जबरदस्त फटका, षटकार आलाय. समीकरणामध्ये पूर्णपणे बदल आणि हा सामना जिंकलाय खऱ्या अर्थानं कुंभे टीमनं. तर काशीनाथ मिरकोटे यांच्याकडून खऱ्या अर्थानं कुंभे टीमला 500 रुपयाचं धनराशी. सामन्याला दिली कलाटणी. या मॅचनं या षटकारानं सामना पूर्णपणे बदललाय. समीकरण येऊन पोहोचलंय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 3 धावा. सामना खुला झालाय, झुकलाय खऱ्या अर्थानं. यावेळी मात्र फुटोचा फटका कन्वर्ट केलाय 20 मध्ये. डाऊन टू ग्राउंडच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड, लगेच दुसरी धाव घेतली. यस इथे काय घडलं जात आहे, तिसरीची मांग. यस पंच, यस पंचाचं बोट आकाशाकडे. इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय, परंतु मॅच नक्कीच मॅचला टर्निंग पॉईंट दिलाय खऱ्यातनं कमलाकरनं. एकतर्फा मॅच होईल की ते काय घडेल. समीकरण बदललंय. चेंडूवरती 2 आलाय. टोटल धावा त्या पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील 43 धावा. सामना टाय झालाय, परंतु निर्णायक विजयासाठी 1 धाव हे कंपल्सरी बनवायचे असेल. यस 2 चेंडू आणि कंपल्सरी 1 धाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बुधाजी. यस जर कुंभे टीमनं सामना जिंकला तर खऱ्या अर्थानं कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती काशीनाथदा मिरकुटे आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्याचकडून जर कुंभा संघ जिंकला तर 500 रुपयाची धनराशी. एटीएम खुला झालाय. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये खऱ्या अर्थानं कुंभे रायगडपाडा टीमला बनवायची आहे अवघी कंपल्सरी 1 धाव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओमकार आहेत. ओमकार मात्र चुकी केली जाईल का आता ओमकारला हाताची जादू दाखवावी लागेल. भिंगरी चेंडू फेकावे लागतील कारण की 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव रोखायचे. समोर फलंदाज आपण पाहतोय विजय आहेत. अतिशय चांगला फटकेबाजी विजयच्या माध्यमातून केली. कमलाकरनं देखील या मॅचला पूर्णपणे टर्निंग पॉईंट नेऊन दिलाय. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. पैसा असूल मॅच. विजय स्ट्राइक एंड वरती गोलंदाज सज्ज झालाय. ओमकार सापला रसलाय खऱ्या अर्थाने विजयासाठी. सापल्यामध्ये अडखेल की ते मॅच विजयपद मिळून देईल विजय, कारण की तिथे 90च विजय आहे. मात्र कुंभे टीमला विजयपद मिळून देईल की इथे वर्चस्व दाखवेल ओमकार. येणारी वेळ सांगून जाईल. 2 चेंडू 1 धाव. यस इथे आपण पाहतो हा चेंडू पंचकडे अशी नजरेने पाहत असताना विजयला पाहतोय. विजयला वाटलं की हा चेंडू सुवीर असेल, परंतु इथे चाणक्य गोलंदाजी कमलाकर ओमकारने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. आता मात्र सामना अटीतटीचा पाहतोय. आता करो या मरो ही स्थिती आपण पाहतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 1 धाव. यस पैसा असेल मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या चेंडूसाठी. यावेळी मात्र मोठा फटका मॅचला उलटा झेल अवघड आहे. झेल टिपला तर या मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. इथे विजयपद मिळवलंय कुंभे रायगडपाडा टीमनं. यस जल्लोष आपण पाहतोय. हार्ड लक असेल डोनेवाडा संघ. खूप मेहनत, खूप जीवनाची पराकाष्ठा केली खऱ्या अर्थानं डोने टीमनं ह्या मॅच मध्ये, परंतु अंतिम क्षणाला सामना गमावावा लागला. हार्ड लक असेल कुंभे टीम. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तमनाद विपक्ष कांडरोळी या 2 टीम दरम्यान. यस यस मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 6 चेंडू मध्ये टोटल 22 धावेची बहारदार खेळी गेली आणि कुंभे टीमला टर्निंग पॉईंट मध्ये येऊन पोहोचवलंय. तर कमलाकर राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आमच्या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने आपण